श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुमचं खूप 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 स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आज आहे गणपतीचा 5वा दिवस आणि त्याचबरोबर आज आहे लक्ष्मीपूजन. काल महालक्ष्मींचं आगमन झालेलं आहे. आज आम्हाला आमंत्रण आहे, मला आणि वेदांतला. माझी तयारी झालेली आहे, रात्रीच माझी ओटी वगैरे भरून झालेली आहे, बॅग पॅक केलेली आहे. आता ज्यांच्याबरोबर जायचं आहे त्यांचा फोन येण्याची मी वाट बघत आहे. माझी सगळी तयारी झालेली आहे, देवपूजा झालेली आहे, बाप्पांची आरती झालेली आहे, स्वामींची पूजा झालेली आहे, आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे, वेदांचं पण सगळं आवरलेलं आहे. मग आता आम्ही निघणार आहोत. तर मग त्याच्या आधी म्हटलं चला तुम्हाला भेटूयात, तुमच्याबरोबर थोडं काहीतरी बोलूयात. तर माझ्या पूर्ण साडीचा लुक मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर मग चला मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मध्ये जमलं तर मी तुम्हाला क्लिप करून दाखवणारच आहे. तर मग चला बघायला. तुम्ही पण महालक्ष्मींचं दर्शन घ्या, तुम्हाला पण मी घडवणार आहे महालक्ष्मींचं दर्शन. तर मग चला भेटूयात आपण. मी जरा जास्तीच बोलते, पण जरा समजून घ्या. चला मग. तर मंडळी मैत्रिणींनो, बघा माझं असं साडी नेसून झालेली आहे. माझा साडीचा लुक बघा, हे बघा असं घातलेली आहे मी साडी. पिंक आणि येलोचं कॉम्बिनेशन आहे. अशी तयार झालेली आहे. तर मंडळी आम्ही निघालेलो आहोत. मी चाललेली आहे दर्शनाला. मी येणार आहे 3-4 वाजेपर्यंत येणार आहे. त्याच्यानंतर बाप्पाची तयारी करायची आहे आणि बरेचसे गेस्ट थांबलेले आहेत दर्शनासाठी. तर त्यांना मी सांगितलं आहे की मी आता चालली आहे महालक्ष्मींच्या दर्शनाला. तर सगळेजण संध्याकाळी येणार आहेत. संध्याकाळी आल्यावरती, आरती वगैरे झाल्यावरती, नैवेद्य झाल्यावरती 12च्या आत बाप्पांना आपण विसर्जन करणार आहोत. तर मग चला मी आता निघते. भेटूयात मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. तर आज 5वा दिवस असून आज दुर्गा अष्टमी पण आहे. अशा पद्धतीने मी 64 योगिनीची पूजा केलेली आहे आणि आता निघालो आम्ही घरातनं. जातोय, मध्ये मध्ये तुम्ही बघा, क्लिप्स बघा. भेटूया पुढे महालक्ष्मींच्या घरी गेल्यावरती, भेटूयात आपण. तर आता आलेलं आहे त्यांचं घर. फ्लॅटमध्ये असतात ते, त्यांची बिल्डिंग आहे. आम्ही पोचलो आहे, 5 मिनिटात पोचणार आहोत. तर बघा उतरलो आम्ही, आलो त्यांच्या बिल्डिंगमध्ये. आता आम्ही वरती जाणार लिफ्टने. त्यांच्या 3rd फ्लोअरला त्यांचं घर आहे. तर निघालो आणि बघा किती सुंदर सुबक महालक्ष्म्या गौरी बसलेल्या आहेत. अहो भाग्य माझं की तुम्ही मला तुमच्या दर्शनाला बोलवलं. गौरी साहेब, महालक्ष्मी आई साहेब, धन्य पावली. आणि इथं हे बघा आपली ओटी भरून झालेली आहे. देवींना ओट्या भरल्या. मी आल्याबरोबर फ्रेश झालो आणि देवींच्या ओट्या ठेवून घेतल्या. अशा पद्धतीने बघा आल्यावरती महार वगैरे चढवलेले आहेत. थोडीशी तयारी राहिली होती, ती तयारी करून घेतो आहे आम्ही. आणि मग इथून पुढे नैवेद्य ठेवणार महालक्ष्मींना. आणि मला खूपच प्रसन्न वाटतं आहे. मनी ध्यानी नसताना आज देवीने बोलून घेतलं. हे असे नैवेद्य ठेवलेले आहेत देवींचे. बघा किती सुंदर आरास मांडलेली आहे, किती छान पद्धतीने डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. आणि खरंच असं वाटत होतं की महालक्ष्म्या साक्षात बसलेल्या आहेत. मी आतून खूपच खुश होती, मला खूपच आनंद होत होता. आणि हे सगळं प्रसाद, महालक्ष्मींचा प्रसाद, विशेष म्हणजे महालक्ष्मींचा प्रसाद मला मिळाला जेवायला. इथं आरती सुरू आहे, आम्ही आरती करून घेतली. आणि हे बघा आता मला सुवासिन म्हणून बोलवलेलं होतं. अशा आम्ही 3-4 जणी होतो. आता हे 4 इंच आमचं ताट ठेवायचं काम चाललं आहे. आणि हा जो ताट आहे ना, हा महालक्ष्मींचा ताट आहे बरं का. नैवेद्य, हे नैवेद्य मला खायला मिळालं. अशा पद्धतीने मी माझ्याबरोबर शूट करून घेतलं. आणि आता इथून पुढे निघालो आहोत घरी जायला. तर बघा मंडळी, निघालो आता आम्ही घरी. आता पुढची तयारी करते. नमस्कार मंडळी, तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. मी जाऊन आलेली आहे, संध्याकाळी 5:30ला आली. त्याच्यानंतर गेस्ट सुरू झाले, स्वयंपाक झाला, बाप्पांना नैवेद्य दाखवून झालेला आहे.
आता विसर्जन करणार आहे, आरती करतोय, उत्तरपूजा करायची आहे. उत्तरपूजा झाल्यानंतर बाप्पा विसर्जन होणार आहेत. तर गेस्ट असल्यामुळे मला खूप व्हिडिओ शूट करता आलेला नाही आहे. आता मी तुम्हाला डायरेक्ट विसर्जनचा व्हिडिओ दाखवणार आहे. तर चला, खूप थकली आहे मी. तर मग चला आता पुढचा व्हिडिओ आपण बघूयात. तर आता उत्तरपूजा करत आहो आम्ही. साहेब आहो आणि वेदांत दोघं उत्तरपूजा करून घेतली आणि अशा पद्धतीने बघा बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे. खूप भारी मनाने बाप्पांना आम्ही विसर्जन केलेलं आहे. मला तर डोळ्यात पाणीच येतं जेव्हा बाप्पा जातात. पण ठीक आहे, ही आपली रूढी परंपरा आहे. बाप्पा येतात आणि मग त्यांचं विसर्जन करायलाच लागतं आपल्याला. मग अशा पद्धतीने आम्ही रात्री 11 वाजता बाप्पांचं विसर्जन केलेलं आहे. तर मंडळी, विसर्जन करताना मला खूप वाईट वाटतं, दरवर्षीच वाटतं म्हणा, पण ठीक आहे, आता ती पद्धतच आहे, त्याला आपण काही करू शकत नाही. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करा, सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन काहीतरी वेगळे व्हिडिओ आपल्याबरोबर येणार आहेत. तर मंडळी, परत भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि बघा, तुम्हाला विसर्जन झालेले बाप्पांचं कसं विघटन झालेलं आहे आणि त्यांचा एकच डोळा असा दिसत आहे. मी सकाळी उठल्यावरती त्यांचं बघा केलेलं आहे, शूटिंग व्हिडिओ केलेला आहे. तर चला, बाय.